नमस्कार, मी महाराष्ट्र बोलतो या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा एक महत्त्वाचा विधानसभेचा मतदारसंघ म्हणजे उरण। उरणमध्ये सध्या शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील हे नेतृत्व करत आहेत आणि त्यांना यावेळी तितकाच एक तुल्यबळ उमेदवार महेंद्र गरत हे त्यांना यावेळी सामनासाठी करण्यासाठी सज्ज आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। काही युवक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, काही महिला सुद्धा आपल्याशी या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत। सुरुवात करतो मी महेंद्रजी गरत यांच्यापासून। महेंद्रजी, विधानसभेचा यावेळी सामना आहे। आचारसंहिता अगदी 1-2 दिवसांमध्ये लागू होत आहे। कशा पद्धतीनं लोकांच्या समोर जाण्यासाठी आपण यावेळी सज्ज आहात? गेली 25 वर्षे इथं राजकारणामध्ये मी आहे। मागच्या वेळेला तिकीट मिळालं नव्हतं, यावर्षी एक तुल्यबळ उमेदवार म्हणून आणि गेले 5 वर्षामध्ये अतिशय चांगली कामगिरी आपण केली आहे। आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी अगदी झिरो काम केलं आहे। अतिशय नाराजी या मतदारसंघामध्ये आणि बरेचसे प्रश्न पेंडिंग आहेत। बाजूच्या मतदारसंघामध्ये जी पनवेलमध्ये कामं झाली 550 कोटीची, आणि हा रस्त्याच्या पलीकडचा मतदारसंघ इथं कामं झालेलं नाही, म्हणून आपण याच्यात जोमात उतरलो। अनेक समस्या आहेत आणि जेवढ्या इथं लढाई झाल्या JNPTच्या विरुद्ध, सिडकोच्या विरुद्ध, त्याच्यामध्ये आपण ताकदीनं उतरलो। विधान परिषदेच्या माध्यमातून फंड्स आणलेले आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून फंड्स आहेत आणि सिडकोच्या माध्यमातून सिडकोच्या प्रत्येक गावामध्ये किमान 2 ते 3 कोटीची कामं आपण इथं करायला लावलेले आहेत। 10 कोटीचं टार्गेट आहे प्रत्येक गावाला आणि JNPT आणि सिडको 12.5%चा प्रश्न हा मार्गी लावणार आणि येणारे SEZ एअरपोर्ट। थोडक्यात स्थानिक सत्ता ताब्यात नसताना सुद्धा अनेक लोकोपयोगी कामं यांनी या ठिकाणी केलेत असा दावा ते करतात। काही युवक कार्यकर्ते विशेषतः आपल्याशी जोडले गेले आहेत। युवकांकडे आपण जातो आहे। कोणते महत्त्वाचे प्रश्न युवकांना या ठिकाणी महत्त्वाचे वाटतात की संभाव्य जे कोणी आमदार या ठिकाणी निवडून येतील तातडीनं प्रायोरिटीने या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं? तसे युवकांचे प्रश्न प्रथमतः एक एज्युकेशनचा येतो, नंतर येतो नोकऱ्यांचा प्रश्न आणि एक खेळासाठी क्रीडांगणं। तर साहेबांनी ऑलरेडी ते सगळं केलेलं आहे। सिडकोशी ते एकटेच भांडत असतात इथल्या स्थानिकांसाठी। गावांना क्रीडांगणं मिळवून देण्याचे काम केलेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रात पण चांगली कामगिरी आहे। क्षेत्राच्या संदर्भातील प्रश्न युवकांना महत्त्वाचे वाटतात। बेरोजगारीचा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। स्थानिक सुज्ञ नागरिक सुद्धा आपल्याशी जोडले गेलेत। तुम्हाला कोणते महत्त्वाचे मुद्दे महत्त्वाचे वाटतात यावेळी विधानसभेसाठी? या ठिकाणी आमचे महेंद्र गरत यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। कामगार क्षेत्रामध्ये JNPT, सिडको आणि SEZ याच्यामध्ये अनेक लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे गावाचा विकास करण्यासाठी। नक्कीच अजून कोणते महत्त्वाचे मुद्दे प्रायोरिटीने तुम्हाला महत्त्वाचे वाटतात? आता त्याही खेळाचे मैदानसुद्धा कोपरला पण केलेले आहेत आणि आता गव्हाण शेलगर याच ठिकाणी पण मैदानाची चांगली सोय केलेली आहे। खेळाच्या मैदानांच्या संदर्भातला प्रश्न थोडक्यामध्ये ते खेळाचे मैदान आता सिडकोवाल्यांनी काय ते खेळाच्या मैदानात प्लॉट टाकले होते, तिथं महेंद्र गरत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विरोध करून म्हणजे तो प्लॉट सिडकोकडनं ताब्यात घेण्याचा खेळाच्या मैदानांचा विषय पूर्ण। याशिवाय कोणते अजून महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात? याशिवाय सिडकोकडनं जे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत, जे गरजेपोटी बांधलेली जी घरं आहेत नैसर्गिक गरजेपोटी, ती अजूनही पूर्णपणे ती अधिकृत झालेली नाही आणि ती अधिकृत करणं हा प्रत्येक मोठा प्रश्न आहे इथला आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी महेंद्र गरत त्यांच्या रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली ते सतत भांडत असतात आणि ते जर सोडवायचं असेल तर आताचे आमचे विद्यमान जे आमदार आहेत ते काही कामाचेच नाही, बिनकामाचे, आणि त्याच्यासाठी एक डॅशिंग लोकप्रतिनिधी असावा। त्यासाठी महेंद्र गरत काम करतायत, पुढे भविष्यात काम करतील याची इथल्या जनतेला नक्कीच अपेक्षा आहे आणि म्हणून हा जो आमदार थोडक्यामध्ये इथल्या सगळ्या नागरिकांना हवा आहे। काही महिला कार्यकर्त्या सुद्धा आपल्यासोबत आहेत, गृहिणी सुद्धा आपल्यासोबत आहेत। कोणत्या सरपंच आहेत इथल्या स्थानिक गावाचे सरपंच तुम्ही आहात, कोणते महत्त्वाचे मुद्दे वाटतात की स्थानिक इथले जे संभाव्य आमदार या ठिकाणी होतील त्यांनी छोट्या छोट्या गावांच्या संदर्भातील जे प्रश्न आहेत त्यांच्यावर विचारपूर्वक त्या ठिकाणी लक्ष द्यायला हवं? आता इथल्या स्थानिक आमदारांनी विवेक पाटील जे आहेत ते 2 वेळा इथे आमदार झालेले आहेत, परंतु काँग्रेस पक्षाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली इथे बरेचसे नागरिक जे आहेत त्यांना अपेक्षा आहे की या गावाचा, या इकडच्या विभागाचा विकास झाला पाहिजे। तो जास्तीत जास्त सिडकोमधून होण्याची शक्यता असते आणि ते सिडकोमध्ये भांडण्याचे काम आमचे महेंद्र गरत कामगार नेते युवा आहेत, कामगारांसाठी भांडत असतात, महिलांसाठी आमच्यासाठी सातत्याने ते आमच्यासाठी भांडत असतात की या इथे सिडकोमधून जी जी कामं होतात ती कामं आम्हाला त्यांच्या प्रयत्नामुळे मुले होतात। तर प्रत्येक गावामध्ये गटाराची कामं असतील, रस्ते असतील, कॉन्क्रिटीकरण असतील, शाळा असतील, तर शाळासुद्धा रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून इथे बऱ्याचशा शाळा काढलेल्या आहेत, त्याच्यातून
ह्यांनी महेंद्र घरत साहेबांनी सुद्धा एक शाळा काढलेल्या आहेत, 2 शाळा काढलेल्या आहेत. ज्युनियर कॉलेज आहे, लहान मुलांसाठी शाळा आहे. अशा जे प्रश्न आहेत ते सातत्याने रामशेठ ठाकूर साहेबांनी आणि अनेक प्रश्न सुटतात. थोडक्यात मुद्दा की आता अपेक्षा कोणत्या, हे सगळ्या कामांचा आढावा नको, अपेक्षा आढावा नाही. एक बेरोजगारी हा मुद्दा आहे आणि तो रेटून आणणे अतिशय महत्त्वाचे. आता फ्युचरमध्ये नवी मुंबई विमानतळ येत आहे, सिडकोच्या माध्यमाने इकडं उरणला खूप वेअर हाऊसेस आहेत, कंपन्या आहेत, JNPT GT आहे. आणि इथं नोकरी लावण्यासाठी जो काही मॅनेजमेंट प्रेशर किंवा हे आहे ते फक्त महेंद्र घरत करतात आणि आता त्यांच्या माध्यमातून नोकऱ्या लागलेल्या आहेत. बरोबर. महेंद्र घरत यांच्याकडे शेवटाकडे येताना कोणती ब्ल्यूप्रिंट, सगळेजण अनेक विविध सत्ता नसताना सुद्धा तुम्ही केलेल्या कामांचा आढावा या ठिकाणी घेतात, कौतुकास्पद गोष्ट आहे. मात्र एक ब्ल्यूप्रिंट तुमच्यासमोर आज रेडी आहे उरणसाठी. कोणते मुद्दे घेऊन यावेळी लोकांच्या समोर तुम्ही जाणार? कारण अनेक प्रश्न जरी सुटलेले असले तरी विकास प्रक्रिया हे न थांबणारी गोष्ट आहेत, अनेक प्रश्न तयारसुद्धा होतात. याच्यामध्ये 100% इथली जी बेरोजगारी आहे ते हटवण्याचा पहिला प्रश्न आहे. याच्यामध्ये एअरपोर्ट असेल, येणारा SEZ असेल, 4थं टर्मिनल असेल आणि सर्व CFS यांच्याकडे सगळीकडे सिम्युलेटर्स आहेत. आमचं म्हणणं जेवढे बेरोजगार आहेत त्यांची नोंदणी करायची आणि या सर्व त्यांनी कॉर्पोरेट जो CRS फंड आहे तो त्याच्यासाठी लावायचा आहे आणि सगळ्यांना प्रशिक्षित करून ठेवा, ज्याच्यामध्ये इथे जे रोजगार निर्माण होतील त्याच्यामध्ये 100% यांना संधी द्यायची आहे. कारण आज आमचे लोक दुबईपर्यंत जाऊन काम करतात, आम्ही त्यांना ट्रेन केलेलं आहे. म्हणजे 100% बेरोजगारी पहिल्यांदा हटली पाहिजे. त्याच्यानंतर जसं सिडकोच्या 18,000 घरांचा प्रश्न आहे नियमित करायचा, हा लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, तो प्रश्न पूर्ण करायचा आहे. JNPT 12.5% प्रश्न आहे, तो मार्गी लावायचा आहे. त्याच्याबरोबर रोडचा जो उरण हायवे आहे त्याच्यामध्ये शेकडो तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत, त्याचा जो आहे एक्सटेन्शनचा प्रश्न आहे, सर्व्हिस रोडचा प्रश्न आहे, तो आपल्याला करायचा आहे. जेवढे आमचे मच्छीमार समाज राहतो, एकाही जेट्टीचं काम झालेलं नाही, फार मोठी अडचण आहे. त्यांना सर्व जेट्टींची कामं आम्हाला करायची आहे. JNPT फार मोठ्या सर्व कंपन्या येत आहेत, त्यांनी एकत्र येऊन चांगलं हॉस्पिटल एक सुसज्ज दिलं पाहिजे. कारण आज कुठला फ्रॅक्चर झाला तरी त्यांना वाशीपर्यंत किंवा पनवेलपर्यंत जावं लागतं आहे. तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि सिडकोच्या माध्यमातून सिडकोची जी 95 गावं आहेत त्यातले उरण पनवेलमधली जी गावं आहेत त्या सगळ्या गावांमध्ये किमान 10 ते 15 कोटीची कामं आपण सुरुवात केली. 2-3 कोटी प्रत्येक गावाला इनिशियल दिल्या आहेत. गटारांची कामं असतील, समाज मंदिरे असतील, सर्व गोष्टी एकत्र घेऊन अतिशय चांगल्याशा पायाभूत सुविधा देणार. आणि जसं 400-500 कोटीची कामं आमदार प्रशांत ठाकूरांनी बाजूच्या मतदारसंघामध्ये केले, तसं शासनाच्या माध्यमातून उरणमध्ये अतिशय चांगलं असं एखादं त्याच्यामध्ये नाटकाचं थिएटर असावं. उरणचे रस्ते सर्व कॉन्क्रीटचे झाले पाहिजेत आणि सर्व अगदी 0 पायाभूत सुविधा आहेत. अतिशय अडचण आहे. आज मोरा गावासारखं जर आपण विचार केला आणि करंजामध्ये आज 7-7 दिवस पाणी येत नाही, म्हणजे अतिशय लांछनास्पद अशी गोष्ट आहे. सेफ्टी झोनचा प्रश्न आहे का अतिशय लोकांच्यावर कुऱ्हाड आहे का, तिथं असणारी घरं जी आहेत ती 7 ते 8 हजार घरं फार याच्या छायेत आहेत, त्यांचा सुद्धा प्रश्न आपल्याला मार्गी लागेल. चौकपासून हा मतदारसंघच आहे का, चौक वासांबे खालापूर अर्धा आहे, त्याच्यामध्ये उरणचे 4 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पनवेलचे 4 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि उरण शहर, याचा सर्वांचा विकास करायचा असेल तर शून्यातून सुरुवात करायची आहे. बेरोजगारी हटव आपलं पहिलं प्राधान्य आहे. SEZच्या माध्यमातून 4थं टर्मिनल जे प्रोजेक्ट येते त्याच्यामध्ये कंपल्सरी हे स्थानिक प्रकल्प भरले पाहिजे, हा आपला विचार आहे. आणि सर्व ठिकाणी पायाभूत सुविधा द्यायची आहे. किती मोठं आव्हान आहे शेकापचं आणि इतर महायुतीतले घटक पक्ष किंवा शिवसेना भाजपचं सुद्धा या ठिकाणी तुमच्यासमोर आव्हान असणार आहे? याच्यामध्ये असं आहे का, मी 2 वेळेला जिल्हा परिषद मेंबर या मतदारसंघामध्ये राहिला आहे आणि गेली 25 वर्ष काम करतो. 10 वर्ष अतिशय काँग्रेसमध्ये आपण नेटानं काम करतो आहे. मला आव्हान वाटत नाही. काँग्रेसची मतं जी आहेत ती पडली तरी काँग्रेसचा आमदार इथं निवडून येऊ शकतो. आणि आता विवेक पाटील नको आहे, अँटी इन्कम्बन्सी फार आहे, परवा पण सांगितलं सर्व, आणि सर्व लोकांना बदल पाहिजे म्हणून जाणीव हवी. पण ही अँटी इन्कम्बन्सी राज्य सरकार विरोधी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जे सरकार आहे, आताच माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर मी होतो सिडकोच्या कामात, अतिशय चांगला सोहळा आपण पाहिला असेल, कार्यक्रमाला होतात. माननीय मुख्यमंत्री असे स्वच्छ चारित्र्याचे आहेत आणि कामाचा वेग अतिशय चांगला. मोनो मेट्रोपासून इथल्या सर्व आता MTHL आपल्या इथून जातोय आणि आज एअरपोर्टला त्यांनी चांगलं पॅकेज दिलेलं आहे आणि नावाशिवडी ब्रिजला सुद्धा चांगलं पॅकेज त्यांनी आज अनाऊन्स केलं आहे. याच्याप्रमाणे माननीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात निश्चितपणे चांगलं काम केलं आहे. सर्वात पुढं महाराष्ट्रामध्ये आपण सांगतोय गुजरातपेक्षाही महाराष्ट्र पुढं आहे. कारण गुजरातमध्ये मी सुद्धा 10 वेळा तिथं गेलो आहे. आमच्या युनियन्स आहेत, मी नॅशनल लेवलला युनियनचं काम पाहतो तेव्हा गुजरातनं सर्व भारत देशभर फिरतो आहे. तर महाराष्ट्राचं फक्त ते सांगतात ते चुकीचं आहे, ते फक्त मीडियामध्ये जास्त दाखवत आहे. अच्छे दिन आनेवाले अच्छे दिन आलेलेच नाहीत. आणि इथं 100% काँग्रेसचा विजय होईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात लोकशाही आघाडीचं सरकार येणार आणि राहिलेले विकासाची कामं आम्ही पूर्ण करणार. अँटी इन्कम्बन्सी हे राज्य सरकार विरोधी नाही तर केंद्र सरकार
सरकार विरोधी आहे असा दावा करतायत इथले काँग्रेसचे स्थानिक संभाव्य उमेदवार महेंद्र घरत. आणि त्याचबरोबर उरण या विधानसभा मतदारसंघासाठी एक ब्ल्यूप्रिंट त्यांच्याकडे तयार आहे. अनेक विविध लोकोपयोगी विकास कामं सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्थानिक जिल्हा पंचायतमध्ये लोकप्रतिनिधी असताना म्हणून केलेले आहेत आणि या सगळ्या विकास कामांच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे असा ते दावा करतायत. शेतकरी कामगार पक्षासाठी एक प्रतिष्ठेची आणि काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई आपल्याला उरण विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी निश्चितच पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन नितीन मुंडारे सह मंगेश चिवटे, साम TV, उरण.